नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. संजय राऊत यांनी काल शिवतीर्थावरील भाषणानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विचार पसरल्याचं म्हटलंय. ते म्हणाले की शिवतीर्थावर झालेली सभा गेम चेंजर ठरली आणि ती परिवर्तन करणारी आहे. या सभेला ऐकण्यासाठी ओसांडून गर्दी जमली होती आणि त्यातील विचार फक्त शिवतीर्थावर उभ्या असलेल्या लोकांनीच ऐकलं नाही, तर महाराष्ट्रातील सर्व मराठी बांधवांना त्या भाषणाची गुणवत्ता आणि महत्त्व कळलं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं भाषण तुफान होतं आणि त्यातले विचार संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज आणि उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर ऐतिहासिक सभा आयोजित केली होती, ज्यामध्ये दोन्ही नेत्यांनी आपले विचार मांडले. आदित्य ठाकरे यांच्या आक्रमक भाषणानंतर राज ठाकरे यांनी भाजपवर आरोप केले. त्यांनी भाजपवर एमआयएम सोबत युती, पैशांचा दुरुपयोग, बिनविरोध निवडणुकांसाठी दबाव तसंच काही अत्याचारी आणि विवादास्पद व्यक्तींनी पद देण्याचे आरोप केलेत. राज ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्ला करत म्हटलंय की आज मुंबई वाचवायचीच, ही शेवटची लढाई आहे. त्वेषाने लढा, आज हरला तर संपून जाल. त्याआधी त्यांनी 2014 ते 2024 या कालावधीत उद्योगपती गौतम अदानींच्या वाढलेल्या संपत्तीवर टीका करत लेखाजोखा मांडला आणि सभेत राज ठाकरेंनी एका भावनिक साथ दिली आहे आणि त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने मुंबईकरांना शेवटच्या लढाईसाठी सज्ज होण्याचं आवाहन केले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी बांधवांनो आणि माता भगिनींनो पासून केली. आम्ही म्हणतो मराठी महापौर होणार, तर फडणवीस म्हणाले की हिंदू महापौर. देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाही हा माझा त्यांना प्रश्न आहे. आम्ही मराठीसाठी एकत्र आलो आहोत, आमचे वाद आम्ही गाडून मराठी आणि हिंदूसाठी एकत्र आलोत. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते उद्धव ठाकरेंचे विकासाचे एक भाषण दाखवा, मी 1000 रुपये देतो. यावर उद्धव ठाकरे म्हणाले नको, चोराचा पैसा नको. फडणवीसांना मी चॅलेंज करतो, मोदींपासून तुमचं आणि तुमच्या चेल्या चपाट्यांचं हिंदू मुस्लिम न करता केलेले एक भाषण दाखवा, मी 1 लाख रुपये देतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी जोरदार लढत होत आहे आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महापालिकेत सत्ता आल्यास मेट्रो आणि बस सेवा मोफत करण्याची घोषणा केली. पवारांच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आणि सांगितलं की निवडणुकांच्या घोषणांमध्ये बरीच आश्वासने दिली जातात, पण ती पूर्ण करण्यास योग्य आणि व्यवहार्य असणे आवश्यक आहे, असं म्हटलं आहे. राज्य सरकार 14 जानेवारीला म्हणजेच महापालिका निवडणुकांच्या आदल्या दिवशी 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना देणार आहेत. काँग्रेसचा आरोप आहे की एक प्रकारे मतदानासाठी प्रलोभन देणं आहे आणि आचारसंहितेचा भंग होईल. राज्य निवडणूक आयोगाने यावर त्वरित दखल घेत राज्य सरकारकडून याबाबत स्पष्टता मागितली आहे. आयोगाने राज्य सरकारला आज यावर उत्तर देण्यास सांगितलंय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा आहे की काँग्रेसचा या योजनेला विरोध नाही, परंतु निवडणुकांच्या आदल्या दिवशी 2 महिन्यांचे पैसे देणे आचारसंहितेचं उल्लंघन ठरू शकतं. आयोगाने यावर ठराविक भूमिका घ्यावी अशी त्यांची मागणी आहे. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या प्रेयसीसाठी भन्नाट आयडिया करून तिला एसी लोकलचा बनावट पास तयार करून देणाऱ्या एका भामट्या प्रियकराची आयडिया पाहून पोलिसही थक्क झालेत. त्या इसमा विरोधात आणि त्याच्या मैत्रिणी विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आलाय. एसी लोकलचा बनावट पास आणि त्यासाठी बनावट UTI ॲप तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर महिला प्रवासी आणि बनावट ॲप तयार करणारा तिचा अभियंता मित्र अनुज गुप्ता या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून वांद्रे पोलीस अधिक तपास करत आहेत. 2026च्या सुरुवातीला टीम इंडियाने शानदार विजयाची नोंद केली आहे. शुभमन गिल यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने न्यूझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. न्यूझीलंडने भारताला विजयासाठी 301 धावांचं आव्हान दिलं होतं आणि टीम इंडियाने हे आव्हान 6 बॉल आधीच पूर्ण करत 49 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 306 धावा केल्या. हे विजय भारतीय संघासाठी एक ऐतिहासिक माइलस्टोन ठरला आहे, कारण हा न्यूझीलंड विरुद्धचा 2025 पासूनचा सलग 8वा एकदिवसीय विजय होता. कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार श्रेयस अय्यर आणि रोहित शर्मा यांच्याही योगदानाने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. निर्णायक क्षणी हर्षित राणा आणि KL राहुल यांनी प्रत्येकी 29 धावा करत भारताला विजय निश्चित केला. या विजयासह भारताने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असतानाच बिग बॉस मराठी 6 अखेर पडद्यावर दाखल झालाय. यंदाचा सीझन नव्या घराची झलक, बदललेले नियम आणि विविध क्षेत्रातून आलेल्या स्पर्धकांसह पाहायला मिळणार आहे. या वर्षाची थीम आहे दार उघडणार आणि नशिबाचा खेळ पलटणार, ज्यामध्ये स्पर्धकांना घरात प्रवेश करताना 2 पैकी एका दाराची निवड करावी लागली. काहींनी शॉर्टकटचा मार्ग स्वीकारला तर काहींनी मेहनतीचा मार्ग. एकूण 17 स्पर्धक घरात दाखल झालेत, ज्यामध्ये सिनेमा, टीव्ही इंडस्ट्रीतील अनुभवी चेहरे,
गायक, नर्तक, फिटनेस आयकॉन्स आणि सोशल मीडियावर लोकप्रिय इन्फ्लुएन्सर यांचा समावेश आहे. घरातल्या प्रमुख स्पर्धकांमध्ये मनोरंजन आणि राजकारणाच्या दुनियेत चर्चेत राहिलेली दीपाली सय्यद, विनोदी शैलीचा अभिनेता सागर कारंडे, खानदेशी लोकसंगीताचा गायक सचिन कुमावत, सुपर मॉडेल सोनाली राऊत, टीव्ही अभिनेत्री तन्वी कोलते, बॅक डान्सर आयुष संजीव आणि इंडस्ट्रीतील अनुभवी राकेश बापट यांचा समावेश आहे. याशिवाय घरात प्राजक्ता शुक्रे, विशाल कोटियन, ओमकार राऊत, लावणी नर्तकी राधा पाटील, बिंदास स्वभावाची दिव्या शिंदे, बॉडी बिल्डर रोशन भजनकर आणि सोशल मीडियाचे नव्या पिढीचे प्रतिनिधी अनुश्री माने, रुचिता जामदार, प्रभू शेळके, करण सोनावणे देखील दिसणार आहेत. तर अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी. आवाज इंडिया.